हाय फ्रेंड्स, मुक्तल जोशी या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषदेमधील आरोग्य शेवट तसंच ग्रामसेवकच्या परीक्षा कधी होऊ शकतात या संदर्भात माहिती पाहणार आहोत। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। तर आता एक लक्षात ठेवा की आपल्याकडे न्यायालयामध्ये एक याचिका दाखल झाल्यामुळं पेसाट क्षेत्रामध्ये येणारे जे जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यातील ज्या परीक्षा म्हणजे भरती प्रक्रिया आहे त्यांना स्थगिती दिलेली आहे। जी पदं पेसामध्ये येतात अशी 17 प्रकारची ती पदं आहेत। तर त्यामुळं ही आपली जिल्हा परिषदची आरोग्य सेवक आणि ग्रामसेवकची जी परीक्षा आहे त्यांच्यावर स्थगिती आलेली आहे। परंतु आता त्याच्यावर काय उपाय होऊ शकतो की खरंच परीक्षा होऊ शकतात का व झाल्या तर कधी होऊ शकतात, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पुराव्यासहित मी तुम्हाला ही सर्व माहिती देणार आहे। जर तुम्हाला आरोग्य सेवक तांत्रिक प्रश्नाचं ई बुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आरोग्य सेवक तांत्रिक प्रश्न ई बुक विकत घ्या। वन लाईनर स्वरूपामध्ये आहे। फी फक्त 149 आहे आणि नवीन सिलेबसनुसार माहिती दिलेली आहे। आता याच्यामध्ये काय होऊ शकतं ते पहा की तुम्ही जर कृषी विभागामधील कृषी विभागामधील कृषी सेवक किंवा कृषी सहाय्यकचं पाहिलं तर ते पदही नॉन पेसामध्ये येतं, परंतु त्याच्या परीक्षेच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत आणि 16 व 19 जानेवारी 2024ला त्या परीक्षा होणार आहेत। मग त्याच्यामध्ये जे त्यांनी प्रसिद्धीपत्रक दिलेलं आहे त्याच्यामधल्या लाईन आपल्यासाठी सुद्धा महत्त्वाचे आहेत। त्याच्यात काय सांगितले ते आपण आधी पाहूयात आणि मग आपल्या परीक्षांच्या संदर्भात मी तुम्हाला माहिती देतो। तर या ठिकाणी पहा, हे कृषी विभागाचं प्रसिद्धीपत्रक आहे। त्याच्यातल्या ज्या लाईन आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत तेवढंच सांगतो की शासन पत्र 18 ऑक्टोबर 2023 अन्वये पेसाट क्षेत्रातील पदभरतीस निर्बंध असल्याने फक्त नॉन पेसाट क्षेत्रातील रिक्त पदांसाठी भरतीची कार्यवाही करण्यात येणार आहे। म्हणजे तुमच्या लक्षात आले का की पेसाट क्षेत्रामध्ये येणारे जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमधील ही भरतीची कार्यवाही होणार नाही जोपर्यंत माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येणार नाही तोपर्यंत, पण नॉन पेसाट क्षेत्रामधील भरतीची कार्यवाही मात्र होणार आहे। मग आता याच्याच आधारे जर जिल्हा परिषदेने सुद्धा असा निर्णय घेतला की पेसाट क्षेत्रात येणारे जे जिल्हे आहेत ते जिल्हे सोडून उर्वरित नॉन पेसामध्ये येणारे जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची भरती प्रक्रिया राबवायची, म्हणजे त्या जिल्ह्याच्या परीक्षा घ्यायच्या, निकाल लावून त्यांना जॉईनिंग लेटरसुद्धा द्यायचे आणि जेव्हा केव्हा सर्वोच्च न्यायालय पेसाट क्षेत्रामधील जिल्ह्यांच्या संदर्भात अंतिम निर्णय देईल त्याच्यानंतर त्या भरती प्रक्रियेचा निर्णय घ्यायचा, असं आपल्याकडे होऊ शकतं जिल्हा परिषदमध्ये सुद्धा। ज्या अर्थी कृषी विभागाने असा निर्णय घेतलेला आहे त्या अर्थी जिल्हा परिषदसुद्धा असा निर्णय घेऊ शकतं आणि मग तसा जर निर्णय घेतला तर आपली आरोग्य सेवक आणि ग्रामसेवक ह्या ज्या परीक्षा आहेत ना ह्या जानेवारी महिन्याच्या एंडिंगला किंवा शेवटच्या आठवड्यामध्ये होऊ शकतात। कारण 16 आणि 19 जानेवारीला तर ही कृषी सहाय्यक किंवा कृषी सेवकची परीक्षा आहे। तर ह्या परीक्षा झाल्यानंतर आपल्या आरोग्य सेवक आणि ग्रामसेवकच्या सुद्धा परीक्षा होऊ शकतात। त्यामुळे हा एक कुठेतरी आशेचा किरण आहे की नॉन पेसाट क्षेत्रामध्ये येणारे जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमधील जिल्हा परिषदमधील आरोग्य सेवक आणि ग्रामसेवक यांच्या परीक्षा होऊ शकतात। हा एक आपल्यासाठी आशेचा किरण आहे आणि मग माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर पेसाट क्षेत्रामधील ज्या जिल्हे आहेत त्याबाबत निर्णय घेतला जाईल। तर हीच माहिती मला तुम्हाला द्यायची होती आणि परीक्षा झाल्या तर जानेवारी एंडिंग किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये होऊ शकतील। जास्तीत जास्त फेबमध्ये होतील, त्यापेक्षा जास्त लेट होणार नाही। आणि माझं स्वतःचं मत विचारावं तर मी सुरुवातीपासून माझं एक मत होतं की ठीक आहे, पेसाचा निर्णय म्हणजे माननीय उच्च न्यायालयामध्ये तो अडकलेली भरती आहे, तर ते पेसामध्ये येणारे जिल्हे सोडून जे उर्वरित जे जिल्हे आहेत म्हणजे नॉन पेसामध्ये येणारे त्या जिल्ह्यांची भरती प्रक्रिया जी आहे ती घेऊन टाका आणि जेव्हा केव्हा न्यायालयाचा निर्णय येईल तेव्हा पेसा जिल्ह्यामधील भरती प्रक्रियेच्या संदर्भात निर्णय शासनाने घ्यावा, असं माझंही स्वतःचं मत होतं आणि ते कृषी विभागाने त्याच पद्धतीनं अंमलबजावणी केलेली आहे। म्हणूनच हे कृषी सहाय्यकच्या परीक्षा जानेवारी महिन्यामध्ये होत आहेत नॉन पेसामधील जिल्ह्यांच्या। स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी ग्रामसेवक भरती 101 प्रश्नपत्रिका संचे तसंच कृषीशास्त्र नोट्स ही पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत। ही दोन्ही पुस्तकं सर्व पुस्तकांच्या दुकानावर तसंच अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत। तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी ग्रामसेवक भरती 101 प्रश्नपत्रिका संच आणि कृषीशास्त्र नोट्स ही पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत। तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।